सर्व शेतकरी विद्यार्थी बांधवांना नमस्कार। मी डॉक्टर BM ठोंबरे, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी आणि कृषी अनुषंगिक पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचं अध्यापन केलं जातं। यापैकीच एक परळी स्थित जिरेवाडी येथे कृषी महाविद्यालय व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हे महाराष्ट्रातील एक नामवंत कृषी विद्यापीठ आहे आणि क्रमांक 1चं शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचं कार्य या विद्यापीठाद्वारे केलं जातं। जिरेवाडी येथील कृषी व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यातनं एक चांगल्या दर्जाचे विद्यार्थी तयार होत आहेत, याचा सर्वांना आनंद आहे। कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये 40% अभ्यासक्रम हा कृषीचा असतो, तर 60% अभ्यासक्रम हा अर्थशास्त्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि बँकिंग त्याचबरोबर विपणनाचा अंतर्भाव असतो। कृषी महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त हे जे महाविद्यालय जिरेवाडी स्थित आहे त्यातनं घडणारे विद्यार्थी हे देशाचे विपणन मधले एक आधारस्तंभ तयार होतील याची मला खात्री आहे। सर्व विद्यार्थ्यांनी पदवीच्या अभ्यासक्रमासाठी जिरेवाडी कृषी त्याचबरोबर जिरेवाडी स्थित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाची अग्रक्रमाने निवड करावी आणि पूर्ण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करावा अशा मी आपणाला शुभेच्छा देतो। या महाविद्यालयातनं तयार होणारा विद्यार्थी या देशामध्ये विपणनाबरोबरच कौशल्य विकास आणि निव्वळ उत्पादनातनं उत्पन्न वाढवण्याचं कौशल्य ते विद्यार्थी अवगत करतील आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये मदत करतील याची मला पूर्ण खात्री आहे। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर दिनेश सिंग चौहान, सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य कृषी महाविद्यालय जिरेवाडी तथा कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय जिरेवाडी। सदरील महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येत असून नव्यानेच परळी येथे सुरू झालेली ही दोन्ही महाविद्यालय ची प्रवेश प्रक्रिया 12वी नंतर CET किंवा नीट दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवात झालेली आहे। सदरील प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्या पाल्यांना हिरिरीने भाग घेऊन भारताच्या होणाऱ्या विकासामध्ये आपण सहभाग नोंदवावा। तसेच ही प्रवेश प्रक्रिया www.cet.org वर लॉग इन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून आपण या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता। त्यानंतर प्रथम प्रवेश फेरी, द्वितीय प्रवेश फेरी व तृतीय प्रवेश फेरीमध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरून आपल्या नजीकच्या म्हणजे परळी येथील कॉलेजचा आपण नाव ऑप्शन फॉर्म मध्ये 1 नंबरला देऊन येथे प्रवेश घेऊ शकता। तसेच ह्या महाविद्यालय सध्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या अकॅडमीच्या बिल्डिंग मध्ये सुरू आहे आणि पुढील 6 महिन्यामध्ये स्वतंत्र बिल्डिंग व स्वतःच्या झालेल्या बांधकाम पूर्ण होत आलेल्या बिल्डिंग मध्ये स्थलांतरित होत आहे। तरी बीड व मराठवाड्यातील पाल्यांनी व पालकांनी या कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन या महाविद्यालयातील जे कोर्सेस आहेत त्यांचा फायदा घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल व सुरक्षित करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो। आणि आपल्याला फॉर्म भरण्यासाठी किंवा या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी या महाविद्यालयामध्ये ओपन सेल उघडण्यात आलेला आहे। तर या महाविद्यालयात संपर्क करून आपण आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे। कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये 11वी-12वी सायन्स विथ PCB और PCM असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं शक्य आहे। तसेच याकरिता CET MSCET तथा नीट दिलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येईल। या महाविद्यालयामध्ये विविध विषय शिकवले जातात, ज्यामध्ये कृषी विद्या, कृषी वनस्पती शास्त्र, कृषी रोगशास्त्र, तसेच पशुसंवर्धन, मृदाशास्त्र आणि ह्या महाविद्यालयामध्ये मागील 2 वर्षांमध्ये प्रात्यक्षिक तशाच तासिकासाठी पूर्ण वेळ विद्यार्थी एंगेज असून सदरील विद्यार्थी हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जसे की इंटरॅक्टिव्ह पॅनल, ऑनलाईन कोर्सेस
आणि दूरदर्शी कोर्सेसद्वारे हे विद्यार्थी शिक्षण घेत असून भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना ड्रोन टेक्नॉलॉजी तथा इतर तंत्रज्ञानाचा पूर्णपणे अभ्यास करण्याची सुविधा इथे उपलब्ध असून यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी हिरिरीने याच्यात प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन रजिस्ट्रेशन तात्काळ करण्यासंबंधी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.